नमस्ते, मी वंदना। पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। तर मी तुम्हाला प्रिन्सेस ब्लाउज कटिंग दाखवते। छाती आहे 38 ची उंची आपल्याला घ्यायची। 14.5 म्हणजे शिवून 13.5 वर पूर्ण होईल। 1 इंच आपल्याला जास्त घ्यायचे। 38 छातीचा ब्लाउज आहे। आपण अगोदर पाठीमागचा भाग काढणार आहोत। ते एक लाईन आखून घेतली मी। आपल्याला शोल्डर घ्यायचे 5.5 इंच। 38 ला शोल्डर 5.5 एकदम व्यवस्थित बसतं। तसंच आपल्याला गळा टाकायचा आहे 2.5 इंचाचा। आता हा पाठीमागचा भाग मी काढते अगोदर। थोडंसं खाली घेऊन आपल्याला मोंड्यासाठी परत 5.5 घेतले मी। आता आपल्याला मोंडा घ्यायचा आहे जवळजवळ 6 इंचाचा। बरोबर 6 घ्या, जास्त घेऊ नका। आणि 38 चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे। दुसरा भाग निघतोय 19 आणि चौथा भाग निघतोय 9.5 इंच। तर 9.5 इंचावर आपल्याला एक पॉइंट द्यायचा आणि एक लाईन आखून घ्यायची आपल्याला मोंड्यासाठी। कंबर आहे आपलं 31, तर 31 चा आपल्याला चौथा भाग करायचा आहे। 31 चा चौथा भाग आपल्याला करायचा आहे। जवळजवळ 7.25 येतोय। 31 चा आपण चौथा भाग केलाय। आता 1 इंच टक साठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन साठी असं आपण याच्यामध्ये 2.5 इंच मिक्स केलंय। आणि आपल्याला वरती आपण छातीचा चौथा भाग घेतला, त्याच्यामध्ये आपल्याला 2 इंच शिलाई मार्जिन ठेवायचंय। आता ह्या दोन्ही लाईन आपल्याला एकत्र करून घ्यायच्यात। खूप सोपी आणि सिंपल पद्धत आहे। 1/2 इंच मी कंपल्सरी शोल्डर पासून पाठीमागे घेते। हे बघा, मोंड्यामध्ये पाठीमागे 1/2 इंच घेतले आणि तिथपासून मी 1.5 इंचावर एक खून करून घेतली। आता याच्या निम्म जेवढं येते तिथं मी एक खून केली आणि हे आपल्याला ह्या पॉइंट पासून हे आपल्याला मोंड्याला आकार देऊन घेतलाय। आता आपण गळा घेतलाय 2.5 इंचाचा। तर आता आपल्याला खालचा गळा घ्यायचा आहे 10.5 इंच, कारण 1/2 इंच वरती शिवण्यात जातो, तर 10 इंचाचा गळा होतो। आपल्याला जर रुंदवून गळा घ्यायचा असेल खालच्या बाजूनी, तर आपण खाली 3.5 किंवा 3.25 असं पण घेऊ शकतो। म्हणजे गोल गळा हा एकदम फिटिंग मध्ये आणि आकर्षित दिसतो, जास्त कमी पण वाटत नाही। अशा पद्धतीने मी हा पाठीचा भाग पूर्ण झालाय। आता आपण करणार आहोत त्याची कटिंग। याच्यामध्ये तुम्हाला जर बदल करायचा असेल तर उंचीमध्ये वाढ किंवा गळा तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता। बाकीचं माप सगळं आहे तसंच आपल्याला कट करायचं आहे। आता मी हेच ठेवून मी समोरचा भाग कट करणार, हेच माप ठेवून। याच्यामध्ये फक्त बदल आपल्याला करायचा आहे, 1 इंच समोरच्या भागामध्ये जास्त घ्यायचंय, ते विसरू नका। 1 इंच आपल्याला जास्त घ्यायचंय। तर मी 1 इंचाची पट्टीचं डायरेक्ट माप घेतलंय आणि बाकीचं पूर्ण आहे तसंच आखून घेतलं तरी चालतंय। पुन्हा एकदा मी शोल्डरचं माप घेते। 5.5 वर आहे का नाही आपल्याला चेक करायचं आहे। 5.5 शोल्डर आहे। 6 इंच आपला मोंडा पाहिजे। आता 1/2 इंच मी पाठीमागे घेतलं होतं, तर 1/2 इंच मी पाठीमागे घेतले। आणि आता आपल्याला समोरच्या भागासाठी 1 इंचावरच राऊंड द्यायचा आहे। आपल्याला आता कटिंग करताना ही कटिंग करायची नाही, आतमधली कटिंग करायची। आता गळा आपण घेतला होता 2.5 इंचाचा आणि समोरचा गळा आहे जवळजवळ 7 इंच। आता वरती 2.5 घेतले तर आपल्याला खालच्या बाजूने 3 इंच घ्यायचंय। गळा हा थोडासा गोल आणि व्यवस्थित येऊन जातो। आता आपण उंची घेतली होती 14.5,
आता 14.5 आपल्याला एक लाईन आखून घ्यायची, कारण आपण अगोदर 1 इंच याच्यामध्ये जास्त घेतलं होतं, बरोबर. आता आपल्याला असं माप टाकायचं आहे, जवळजवळ 4 इंच हा टक्स पॉईंट आहे. मी खालच्या लाईनला पण जोडून घेतलाय आणि वरून माप घ्यायचं आहे आपल्याला 10 इंच घ्या किंवा 10.5 इंच घ्या. मी 10.5 इंच घेतले आणि इथं माप घेणार आहे मी 2 इंचाचं टक्ससाठी. आता जे 2 इंच आपल्याला भरून काढायचे, समजा जसं आपला टक्स होतो त्यावेळेस हे कापड पूर्ण आतमध्ये जातं, तर आपल्याला हेच 2 इंच बाहेर घ्यायचंय इथपासून. आपण आता हा पॉइंट इकडे जोडून घ्यायचा आहे. आता मी थोडंसं नॉर्मल अर्धा इंचापेक्षा कमी बाहेर मी घेतलेलं आहे, तर लक्षात घ्या. आणि आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. हा आपला टक्स पॉइंट, हे नीट लक्षात घ्या. आकार अशा पद्धतीने दिलाय प्रिन्सेसला, बघा. खूप सोपी आणि सिंपल पद्धत आहे. तुम्हाला आकार नाही देता आला तर तुम्ही अशा पद्धतीने लाईन आखली तरी पण चालतंय, अशा पद्धतीने जरी लाईन आखली तरी पण चालतंय. आता ह्या लाईन पासून आपल्याला इथपर्यंत घ्यायचे आणि ह्या लाईन पासून आपल्याला इथपर्यंत घ्यायचे. आता हा कपडा आपल्याला कसलंच काम येत नाही, याचं लक्ष घ्या. फक्त असं थोडंसं तिरकं कट करायचंय. आता हा ब्लाऊज झालाय 38 साईजचा, एकदम परफेक्ट. कुठेही कमी जास्त काहीच करायचं नाही. अशा पद्धतीने झालाय 38 साईजचा ब्लाऊज कटिंग. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.